वरण भात हे माझंच नाही तर तुम्हा सगळ्यांचं कम्फर्ट फूड आहे हे मला माहिती आहे. मला जर का तुम्ही रोज वरण भात दिला तरी सुद्धा मला कंटाळा येणार नाही खायचा, इतकं मला वरण भात आवडतो. आणि बऱ्याचदा काय होतं, संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. ज्यावेळेस घरामध्ये भाज्या अवेलेबल नसतात त्यावेळेस मी सरळ वरण भात करते. तर आज सुद्धा मी तसंच वरण भात करणार आहे. भाज्या अवेलेबल नव्हत्या घरामध्ये, काय करायचं मोठा प्रश्न होता. मग म्हटलं चला आज आपण वरण भात करूया. तर त्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतली, त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घातली आणि इकडे 2 कप तांदूळ घेतले. आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता इकडे तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेऊयात 2 ते 3 पाण्याने. आता यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर डाळीमध्ये मी साधारण एक तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि तांदळाच्या ह्याच्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे. आता पाणी तांदळाला तुम्ही कुठल्या प्रकारचं तांदूळ वापरताय त्याच्यावरती डिपेंड करतं. तर मी इथे अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं. नाहीतर काय होतं, मीठ एकाच जागी पडतं आणि एकाच साईडचा भात हा खारट होतो. त्यामुळे मीठ घातलं की थोडंसं ढवळून घ्यायचं. इकडे मध्यम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो डाळीमध्ये घातला. त्याचबरोबर याच्यामध्ये हळद घातली आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. आता हे सगळे डबे कुकरला लावून घेऊयात. कुकरचं झाकण लावून एक साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे मी फोडणीला लागणारं साहित्य तयार करून घेतलेले आहे. इथे ठेचलेला लसूण, कट केलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कुकर सुद्धा झालेला आहे. कुकर पूर्णपणे गार करून घ्यायचा. त्यानंतर हे डबे कुकरमधून काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्त अशी मऊसूद अशी डाळ शिजलेली आहे. आता ही डाळ आहे ती आपल्याला पळीच्या सहाय्यानेच घोटून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून एकजीव करायचा आहे. चला तर आता डाळीला फोडणी देऊन घेऊयात. कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये एक पळी तेल घालायचं. तेल छान गरम झालं की मग याच्यामध्ये घालायची आहे मोहरी. त्यानंतर यामध्ये घालायची आहे जिरं. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून द्यायचं, त्याने खूप छान फ्लेवर उतरतो डाळीमध्ये. छान जिरी मोहरी तडतडली की मग याच्यामध्ये घालायचं आहे ठेचलेला लसूण. त्याचबरोबर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आणि मधून कट केलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. कोणाला डाळ फिक्की आवडते तर कोणाला डाळ झणझणीत आवडते. आमच्या घरात थोडी तिखट डाळ आवडते सगळ्यांना, त्यामुळे मी साधारण इथे 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या, त्या यामध्ये घालून घ्यायचं. छान असा लसूण लाल झाला की मी याच्यामध्ये किंचित थोडीशी हळद घालायची. याने काय होतं, डाळीला रंग खूप सुरेख येतो. आपण तर शिजवताना डाळीमध्ये हळद घातलीच होती, पण फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी हळद घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचं आणि वरण त्यामध्ये ओतून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे वरण त्यानुसार. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान असं हे ढवळून घ्यायचं. मस्त अशी वरणाला उकळी काढून घ्यायची. तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. मस्त अशी डाळीला उकळी फुटलेली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची. गरम गरम भातासोबत एन्जॉय करायची. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.